आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, बऱ्याच जणांनी अशा कमेंट केलत्या की ताई, देवाऱ्याची किंवा देवघराची जी मांडणी असते देवांची, तर ती कशी असावी याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा। तर त्यासाठी म्हणून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर आज आपण बघणार आहोत देवघरामध्ये देवांची जी मांडणी असते मूर्त्यांची ती कशी करायची आहे, पायरीनुसार मांडणी कशी करायची आहे, त्याचबरोबर देवघरामध्ये कुठले देव हे असलेच पाहिजेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, ही माहिती यूजफुल तुमच्यासाठी ठरू शकते। तर बघा, आपला जो देव्हारा आहे, तर देव्हाऱ्याविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगते। आणि कुठले देव असायला पाहिजेत, त्यांची योग्य दिशा कोणती हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात, कोणी त्यांना सांगितलेलं नसतं किंवा या गोष्टीविषयी आपण जास्त विचार करत नाही, त्यामुळे आपल्याला या गोष्टी कळत नाही। पण बघा, आपण जे म्हणतो ना की घराला दोष लागणे किंवा काहीतरी घरामध्ये वाईट शक्ती असणे किंवा नकारात्मक ऊर्जा असणे, तर आपलं देवघर हे कोणत्या दिशेला आहे याच्यावरून पण बरेच आपल्या घरामध्ये दोष जे आहेत तर ते निर्माण होतात। आपलं जे देवघर आहे ते योग्य दिशेला असणं देखील खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये सुख समाधान राहण्यासाठी। त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी देवघराची जी दिशा आहे ती खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। चुकीच्या ठिकाणी जर देवघर असेल तर बघा, त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। किती जरी आपण म्हटलं असं काही नसतं, मनामध्ये असं काही आणायचं नाही, बरोबर आहे, आपल्या मनामध्ये नकारात्मकता आपण तयार होऊ द्यायची नाही। पण बघा, जर आपल्या हातात आहे आपलं देवघर व्यवस्थित छान योग्य दिशेला आपण करू शकतो, तर नक्कीच तुम्ही ते योग्य दिशेला करा। पण बघा, जागेअभावी तुम्हाला ते शक्य नाही आहे, तर तुम्ही बघा ते नाही करू शकत। पण तुमच्या हातामध्ये जर असेल तर तुम्ही नक्की तुमचं देवघर जे आहे ते योग्य दिशेला करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि जरी देवघर योग्य दिशेला करणं शक्य नाही आहे, तर देवघरामध्ये देवांची मांडणी तरी तुम्ही योग्य पद्धतीने केली पाहिजे। त्याला एक शास्त्र आहे आणि त्यानुसार आपण अशी ही मांडणी करायची आहे। तर ती कशी करायची आहे मांडणी, देवघर कोणत्या दिशेला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, देवघर घेताना ते लाकडी असावं, सागवानी देवघर जे असतं ते घ्यायचं आहे। आजकाल खूप सारे देवघर आपल्याला मार्केटमध्ये दिसतात, पण ते बघा लाकूड त्याचं चांगलं नसतं, अगदी त्यामध्ये भुसा भरलेला असतो लाकडाचा। असे देवघर तुम्ही प्लीज घेऊ नका। सागवानी असं लाकडाचं चांगलं देवघर तुम्ही घ्यायचं आहे। त्या देवघराला कळस नसावा याची काळजी तुम्ही घ्या आणि अशा पद्धतीनेच तुम्ही देवघर जे आहे ते घ्यायचं आहे। किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही घराच्या बांधकामाच्या वेळेलाच जर करून घेतलेलं असेल देवघर, तर ते पण चालू शकतं। जे सिमेंट कॉन्क्रीटचं असतं, जे विटा वगैरे वापरून केलेलं असतं बांधकामाच्या वेळेला, ते पण चालेल। देवघरामध्ये तुम्ही ज्या पायऱ्या आपण करतो, तर 2, 3 किंवा 5 पायऱ्या तुम्ही देवघराला करू शकता। तर बघा, जेव्हा आपण देव्हाऱ्यामध्ये देव पूजत असतो, हे लक्षात घ्या, कोणीतरी तुम्हाला भेट म्हणून दिलेली आहे एखादी मूर्ती किंवा बक्षीस म्हणून मिळालेली आहे, तर अशा मूर्त्या तुम्ही त्यांचं पूजन करू नका देवघरामध्ये। किंवा बघा, जे पोकळ असतात देव किंवा मूर्त्या पोकळ असतात, भरीव नसतात, अशा मूर्ती देखील आपल्याला त्यांचं पूजन करायचं नाही आहे। किंवा जे बुडीत गेलेलं घर आहे, तर त्यांचे देव तुम्ही पूजताय, तर ही पण चूक आपल्याला करायची नाही, कारण खूप सारे दोष हे लागलेले असू शकतात। आणि जर तुम्ही ते पूजत असाल देव, तर ते दोष तुमच्या घराण्याला पण लागू शकतात।
त्याचबरोबर कुठेतरी तुम्हाला देवाची मूर्ती सापडलेली आहे आणि ती तुम्ही घेऊन आलात आणि तिचं पूजन तुम्ही करताय देवघरामध्ये, तर असंही करू नका. कारण ती मूर्ती कोणाची होती, त्यांचं घराणं कोणतं होतं, कुळ कोणतं होतं, हे आपल्याला काहीही माहीत नसतं आणि त्यांचे जे दोष आहेत तर ते त्या मूर्तीद्वारे आपल्याकडे येऊ शकतात आणि जर आपण त्या मूर्तीचं पूजन केलं तर त्यांचे दोष हे आपल्या घराला लागू शकतात. त्यामुळे अशा मूर्त्यांचं देखील पूजन आपल्याला करायचं नाही आहे आपल्या देवघरामध्ये. बघा, जर तुम्हाला काहीच सुचत नाही आहे, अशा मूर्त्या तुमच्याकडे समजा आहेत, कोणीतरी तुम्हाला भेट दिलेली आहे किंवा मग बक्षीस म्हणून आपल्याला मिळालेल्या असतात, तर तुम्ही त्या मूर्ती तुमच्या हॉलमध्ये वगैरे एक शोपीस म्हणून ठेवू शकता, काही हरकत नाही. पण समजा तुम्हाला नाही कळत आहे की आता काय करायचं या मूर्त्यांचं, तर तुम्ही विधिवतपणे वाहत्या पाण्यामध्ये त्या मूर्त्यांचं विसर्जन हे करू शकता. खंडित झालेल्या मूर्त्या देखील देवघरामध्ये आपल्याला पूजायच्या नाही आहेत किंवा जे फोटो असतात देवांचे तर ते तडा गेलेले असतात, तर तसे फोटो देखील आपल्याला देवघरामध्ये पूजायचे नाही आहेत. ते देखील आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. त्याचबरोबर एकाच देवाच्या अनेक मूर्ती किंवा फोटो हे देखील आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाही आहेत. गणपतीची तुम्ही मूर्ती आणि फोटो हे ठेवू शकतात. त्याचबरोबर गणपतीची मूर्ती किंवा फोटो म्हणजे हे समप्रमाणामध्ये जर असेल तर चालू शकतं, पण इतर जे देव आहेत त्यांची मात्र तुम्हाला एकच मूर्ती ठेवायची आहे, 2-2 मूर्त्या ठेवायच्या नाहीत. 2 शिवलिंग पण आपल्याला देवघरामध्ये पूजायचे नाहीत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, आपलं जे देवघर आहे ते नेहमी ईशान्य दिशेला असावं. ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर आणि पूर्व या 2 दिशांमधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा. ईशान्य दिशा ही देवांची दिशा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तुमचं घर ईशान्य दिशेला असणं कधीही योग्य आहे. जर तुम्हाला म्हणजे तुमचं देवघर ईशान्य दिशेला नसेल आणि जर तुम्हाला ते करून घेता येत असेल तर नक्की तुम्ही ते ईशान्य दिशेला करून घ्या. बघा, ईशान्य दिशेला देवघर असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित राहते आणि जे काही आत्ता आपल्या कामामध्ये अडचणी आहेत किंवा जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या देखील सगळ्या दूर होतात. जर तुमचं देवघर नसेल ईशान्य दिशेला तर बघा, प्रयत्न करून होत असेल तर नक्की ईशान्य दिशेला करा. आणि आता आपण मांडणी बघूया देवांची. तर देवांची जी मांडणी असते त्यामध्ये पहिल्या पायरीवर जे आपले गुरु आहेत, ज्यांना तुम्ही गुरु मानता, तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही ठेवू शकता. कुठलेही तुमचे गुरु असतील त्यांचे तुम्ही मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता. जर तसं काही नसेल, तुम्ही गुरु वगैरे म्हणजे मानत नसाल कोणाला किंवा गुरु नसतील तर फोटो किंवा मूर्ती त्यांची नाही ठेवली तरी चालेल. आता बघा, दुसऱ्या पायरीवरती आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवाचा टाक आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला कुलदेवीचा म्हणजे स्त्री देवतेचा टाक आणि आपल्या उजव्या हाताला कुलदेवाचा म्हणजे पुरुष देव जे असतात किंवा कुलस्वामी जे असतात त्यांचा टाक ठेवायचा आहे. टाक नाहीत तुमच्याकडे, तुमच्या कुलदेवांचे फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्या पायरीवरती तुमच्या कुलदेवांची मूर्ती किंवा कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असतील तर फोटो हे तुम्ही ठेवू शकता. फक्त कुलदेवाचा टाक, मूर्ती किंवा फोटो ही तुमच्या उजव्या हाताला आणि कुलदेवीची मूर्ती, टाक किंवा फोटो हे तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला ठेवायचं आहे. आता त्यानंतरची जी पायरी आहे तर तिथे बघा, आपल्या उजव्या हाताला गणेशाची मूर्ती ठेवायची आहे आणि गणपतीच्या उजव्या हाताला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्णाच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा देवीची मूर्ती असावी आणि अन्नपूर्णा देवीच्या उजव्या हाताला शिवशंभो शंकराची शिवपिंड आपल्याला ठेवायची आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. बघा, गणपतीच्या उजव्या हाताला बाळकृष्णाची मूर्ती, बाळकृष्णाच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा देवी आणि अन्नपूर्णा देवीच्या उजव्या हाताला
शिवपिंड आपल्याला ठेवायची आहे. आणि शिवपिंडीनंतर आपल्याला कुठलीही मूर्ती ठेवायची नाही आहे, कारण जी शिवपिंडीची निमुळती बाजू असते, जलाधारी असते, त्यानंतर कुठलेही देवी देवतांची मूर्ती, फोटो टाक आपल्याला ठेवायचा नसतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण सगळे देव वस्त्रांवर ठेवत असतो, तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती मात्र वस्त्रावर न ठेवता तांदळामध्ये आपल्याला ठेवायची असते. आणि बाळकृष्ण आणि शिवपिंडीच्या मध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. देवघरामधले कुठलेही देव हे उभे नसावे, म्हणजे पायावर उभे राहिलेले नसावे, ते बसलेले विराजमान असावेत, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला आपल्या डाव्या हाताला जी घंटा असते, आपण जी रोज घंटानाद करायला घंटी वापरतो, ती ठेवायची आहे. जर तुमच्याकडे पितरांचा टाक असेल तर तो तुम्ही खाली ठेवायचा आहे. नसेल पितरांचा टाक तुमच्याकडे, पद्धत नाही, तर तुम्ही नवीन सुरू करायची नाही. तुमच्याकडे पितरांचे टाक नाहीत तर तो तुम्ही नाही ठेवला तरी चालेल. असेल तर तुम्ही सगळ्यात तो खाली ठेवायचा आहे. आणि जर शंख असेल तुमच्याकडे, शंख आणि त्याचं स्टँड असतं, तर ते आपल्या उजव्या हाताला ठेवायचं आहे. आता तुमच्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र असतील, बघा जे यंत्र असतात, श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, तर हे यंत्र पण तुम्ही खालीच ठेवायचे आहेत. जिथे आपण घंटा, शंख ठेवतो, तर तिथेच तुम्हाला खाली हे यंत्र ठेवायचे आहेत. यंत्र तुमच्याकडे असतील तर हे यंत्र कधीच उभे ठेवू नका. बघा, असे पत्र्यावर कोरीव असे यंत्र पण मिळतात, श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र. तर हे यंत्र तुम्ही असे उभे ठेवायचे नाहीत, कारण असे हे यंत्र म्हणजेच देवी देवतांचं आसन असतं, आणि आसन हे कधीच उभं नसतं. तर ते आपल्याला नेहमी असं खाली असं आडवं ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच बघा, जे देवघर आहे ते आपल्याला पूर्व भिंतीला करायचं आहे. म्हणजेच आपलं मुख, आपलं तोंड जे आहे ते देवांकडे जेव्हा आपण करू तेव्हा आपलं मुख हे पूर्वेला झालं पाहिजे, आणि देवांचं मुख जे आहे ते पश्चिमेला झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला देवघराची मांडणी किंवा देवघर हे आपलं असलं पाहिजे. आणि हे लक्षात घ्या, जर तुम्हाला एखाद्या देवाची सेवा करायची आहे तर त्या देवाची मूर्तीच हवी असं काहीही नाही. तुम्ही त्यांचे स्तोत्र, मंत्र म्हणू शकता तुमच्या देवघरामध्ये बसून, कारण कुठलाही देव असं म्हणत नाही की माझी आधी मूर्ती किंवा फोटो आण आणि नंतर माझी सेवा किंवा उपासना करायला सुरुवात कर. तर बघा, असं मुळीच नाही आहे. तुम्हाला कुठल्याही देवाची, गुरूंची सेवा करायची असेल आणि तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो नाही आहे, तर तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी न करता त्यांची सेवा ही करू शकता. कारण बघा, नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशामध्ये नाही. आणि देवघरामध्ये नेहमी वस्त्र अंथरायचं आणि त्यावर देवांच्या मूर्ती आपल्याला ठेवायच्या आहेत. देवघरामध्ये शक्यतो हे लाल वस्त्र तुम्ही अंथरा किंवा पिवळं अंथरू शकता. तर अशा पद्धतीने बघा, आपल्याला देव्हाऱ्यामध्ये देवांची मांडणी ही करायची असते. आणि ज्या स्त्री देवता असतात त्यांना हळद कुंकू लावायचं आहे, आणि पुरुष देवता जे असतात तर त्यांना अष्टगंध किंवा गुलाल तुम्ही लावू शकता. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल.